दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. तो ये मायाच्या हाकेला साथ देऊन बघ. साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही. अथर्व, आजवर मी जे काही करत आलोय ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच केलंय. हे बघ, तू आणि अनन्या हे माझं सर्वस्व आहात. तुमचा बाप म्हणून कायम मी तुमच्या भल्याचाच विचार केलाय. मी तेच निर्णय घेतले आयुष्यात ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. हो, आणि त्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा मला अभिमानच वाटत आलेला आहे. पण आता मला खरंच कळेनासं झालंय. मी लुडबुड करतोय का तुमच्या आयुष्यात? सगळे माझे डिसिजन चुकतायत का? ह्याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं. खरंच मला नाही कळते. अथर्व, मी नेहमी आहे तुझ्या सोबत. तू काळजी घे बाबा स्वतःची. वेदा आणि दादाचा खूप छान बॉन्ड होता. वेदाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर. वेदा, हे चित्र तू काढलंयस? काय म्हणायचंय तुला? मी अंबिकाला मारलंय. आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू केलायस. अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, एव्हरीथिंग. पण हे तुला नाही कळणार. माझे बाबा माझी काळजी घेतात तसंच मी सुद्धा त्यांची काळजी घेते. पण वेदा आणि तिच्या बाबांचं काही कळतच नाही. त्यांच्या नात्यात ना बाप लेकीचा गोडवाच नाही. एकाला समजावून सांगितलं तर दुसरा रुसून बसतो. या दोघांना एकत्र आणायचं कसं? नाही मीरा, अवघड आहे, पण तुला हे करावंच लागेल.
कारण दादासाहेब, आईसाहेब आणि अनन्या सोडले ना तर तर बाकीचे सगळे वेदाच्या जीवावर उठलेत. आणि यातून वेदाला वाचवणारे फक्त तिचे बाबाच आहेत. नाही, त्यांचं आणि वेदाचं भांडण मिटवावंच लागणार. ॲनिव्हर्सरी शिवाय दुसरी चांगली संधी नाहीये मीरा. मग घरातल्या सगळ्यांनी जरी तुझा विरोध केला ना तरी चालेल, पण ॲनिव्हर्सरी साजरी करावीच लागणार. हळदीचं दूध यार मला खूप आवडतं. हळदीचं दूध तुला कसं कळलं? माझ्यासाठी आणलंस? थँक्यू. वेदाच्या बाबांसाठी. क्या जालिम जमाना आया है. जो दर्द देता है वही खुद दवा लेके जा रहा है. जालिम जमाना. पण तू काळजी करू नका. तू काय कर माहितीये का, असंच दूध घेऊन माझ्यासोबत ये. मी फार रिस्पेक्ट करतो उमेशची. या अथर्वसारखं मी तुला हकलणार नाही. जवळ घेऊन ऐक. हवरान गोडवा. ही न्यूज तर मायाला द्यायला हवी. तू काय करतेस इथे? माझ्या रूम मध्ये यायचं नाही, प्लीज गो. काय बघतीयस तू? हा, तुला मी माझ्या रूम मध्ये यायची परवानगी दिली होती, तो चान्स दिला होता, पण तू काय केलंस? तू मायावर ब्लेम टाकलंस. काय गरज होती? हा, तू तो चान्स गमावलायस. आणि चल, एक वेळ मी तो तुझा मूर्खपणा समजून विसरलोही असतो, पण माझी आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरीचा मुद्दा काढून तू खाली परत एक तमाशा केलास. मीरा, प्लीज लीव्ह. मी खरंच चुकले असते ना तर मी कधीच आले नसते इथे. आपल्या वेदासाठी करते मी हे सगळं. तुम्ही बघाच, या सेलिब्रेशन नंतर ना वेदाला तिचे जुने दिवस आठवतील. तुमचं आणि तिचं किती घट्ट नातं होतं ना याची तिला जाणीव होईल. मी वचन देते तुम्हाला, या सेलिब्रेशन नंतर तुम्ही आणि वेदा पुन्हा एकदा एकत्र या. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही श्रीमंती उपभोगण्यासाठी मी हे सगळं करते, पण तुम्हीच विचार करा ना, जर मला हेच करायचं असतं तर मी आपल्या दोघांचा विचार केला असता ना. मी तुमच्या आणि अंबिकाताईंच्या अॅनिव्हर्सरीचा घाट का घातला असता? मीरा, बाजूला होय, काय करतेस तू? हा, तू का अथर्वला अजून त्रास देतेस?
अगं माझं जेव्हा अथर्वशी लग्न ठरलेलं तेव्हा अंबिकाच्या आठवणींत सकट मी त्याला स्वीकारलेलं. तू का सतत पास्ट काढून त्याला त्रास देतेस? मला कळतच नाही ही गोष्ट. दे जा तू जा. वेदाचे बाबा, माझ्या बोलण्याचा एकदा नक्की विचार करा. अथर्व, या मुलीचं काय चाललंय मला कळतच नाहीये. ज्या दिवसापासून लग्न करून या घरात आली त्या दिवसापासून प्रॉब्लेम्स क्रिएट करते. स्वतःला या घरची मालकीण समजते नाही. नाही, दिस इज टू मच. हिचं अति होत आहे. मी हे सगळं मंजिरी मॅडमच्या कानावर घालणार आहे. डोंट वरी. बायको, मी आता ना कुणाची वाट पाहणार नाहीये. मला कडकडून भूक लागली. मी घेतो खायला. ह्या सुरू करा तो. ये रे. मामा, काल कसलीच धमाल आली ना. हो का? काय झालं काल? एवढं काय खास झालं रे? तुम्ही विसरलात? ते काल मंजिरी मामीने नाही का या मीराला कसला झापलाय. बरोबर आहे. शेवटी बरोबर जागा दाखवली वहिनींनी. शेवटी काय, आपले ते आपले. कितीही लाळ घोटेपणा केला ना, बाईसाहेब बाईसाहेब काही म्हटलं ना तरी परके ते परकेच ना शेवटी. आतापर्यंत कळायला हवं होतं. आणि कळलं नसेल तर मी आहे की. मी करतो ना मदत, करेक्ट जागा दाखवायला. तुम्हाला तुमची जागा कळत नसेल, पण माझी जागा मला चांगलीच कळते. आईसाहेब ओरडल्या मला, पण त्या आईच्या हक्काने ओरडल्या. आई आपल्या मुलांवरती जितक्या हक्काने प्रेम करते ना, तसंच तिला ओरडण्याचा सुद्धा हक्क असतो. आईसाहेब तर फक्त मला ओरडल्या, पण या घरातल्या एका व्यक्तीला त्याच्या घाणेरड्या वागणुकीमुळे कुत्र्यासारखं मारण्यात आलं होतं. विसरलात का तुम्ही? नाही, विसरला असाल तर आठवण करून देऊ का? ए, गपचूप खाली बसायचं. माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर बैलासारखं नांगराला झुंपेला. लक्षात ठेव. मीरा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी तुला बजावलं होतं की अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार नाही. मग आज तोच विषय तू अथर्व समोर पुन्हा कसा काय काढलास? आईसाहेब, फक्त मला काय वाटतं ना, हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. बाप आणि लेकीला एकत्र आणण्यासाठी मी हे बघ, त्या दोघांच्या नात्याचा बाऊ करून तू स्वतःचा ढोंगीपणा लपवू नकोस. अथर्व माझा मुलगा आहे. एवढं तर मी त्याला नक्कीच शिकवलंय की काय खरंय आणि काय खोटंय.
तुझ्या नाटकाला तू कधीच भुलणार नाही. आणि मी नाही म्हणाले ना, मग तो देखील या सेलिब्रेशनसाठी तयार होणार नाही. आई मी तयार आहे. आई मला ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. अथर्व, तू काय बोलतोस हे? मला कळतंय तुला काय वाटतंय ते. मी तुला सांगतो सगळं. ओके, आपण तिथे बसूयात का प्लीज? ये. सावकाश. तू बसत आहे. आई सर, ह्या सेलिब्रेशनमुळे वेदा माझ्या जवळ येणार असेल, माझ्याशी परत बोलणार असेल तर हरकत काय आहे? वेदाच्या बर्थडेच्या वेळेस सुद्धा आपण असं काहीतरी प्लॅन केलं होतं. त्या प्लॅनचा हाच हेतू होता, फक्त तेव्हा तसं झालं नाही. पण ह्यावेळेस मला खूप स्ट्रॉंग चान्सेस दिसत आहेत. आणि वेदाच्या बाबतीत मला कुठलाही चान्स गमवायचा नाही. आत्ता जर मी काही बोलले तर असं वाटेल की मलाच हे नकोय. लगेच काही बोलणं चुकीचं ठरेल. याने वेदाचा विषय काढून सगळाच खेळ उलटवलाय. अथर्वला विरोध करता येणार नाही. आई, ठीक आहे अथर्व. या सेलिब्रेशनमुळे तुझ्यातली आणि वेदामधली दरी कमी होणार असेल तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. तुला हवं तसंच होईल. सगळं माझ्या हातून निसटतंय. आज पहिल्यांदा अथर्वने सगळ्यांसमोर माझ्या ऐवजी त्या मीराची बाजू घेतली. मंजिरी शांत बसू नकोस. अशी शांत राहू नकोस मंजिरी. अथर्व आणि वेदा एकत्र आले तर वेदाचा काटा काढता येणार नाही. अथर्व वेदाचं रक्षण करे. ही आहुती देता येणार नाही.
तेव्हा उठ, अशी शांत बसू नकोस. मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. उठ मंजिरी, शांत बसू नकोस. मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. गप्प बस, गप्प बस. सगळं कळतंय मला. गप्प बस. मी असं होऊ देणार नाही. नाही होऊ देणार असं. मीरा, या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी तू अथर्वला तयार केलंयस, पण या सगळ्यासाठी वेदा पण तयार असायला हवी ना. हा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी त्या दोघांची संमती मिळवणं गरजेचं आहे. आणि आता मी बघतेच या सगळ्यासाठी वेदा कशी तयार होते ते.